शिवशाही बस उलटून 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे। सडक अर्जुनीमधील खजरी गावाजवळ एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला। बसमधील 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत। अनेक जण गंभीर जखमी झालेत। त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणि गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आलेलं आहे। दुपारी 1च्या सुमारास शिवशाहीला अपघात झाला आहे। अनेक जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। गोंदियातील सडक अर्जुनीत शिवशाही बसला भीषण अपघात झाला। पूर्ण क्षमतेने भरलेली बस प्रवास सुरू असताना उलटली। अपघातानंतर ती 50 फुटापर्यंत घासत गेली। या अपघातात 15 ते 17 प्रवासी जखमी झालेत। गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत। एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन मंत्रालयाची जबाबदारी आहे। अपघाताची माहिती मिळताच त्यांनी परिवहन विभागाला मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे आदेश दिलेत। अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च देखील शासन करणार आहे। मृतांचा आकडा वाढू नये यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत। शिवशाही बसला झालेल्या अपघातानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे। मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलंय। या घटनेत जी लोक जखमी झाली आहेत त्यांना खासगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असेही निर्देश देण्यात आलेत। आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलवण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे। प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते मदत कार्यासाठी समन्वय करत आहेत। या घटनेतील जखमींना लवकरात लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं ट्विट फडणवीसांनी केलंय। याच्यामध्ये भंडारा टू गोंदिया चालला होता गाडी आणि कोमाराकडे हे उलट झालं होतं, ऍक्सिडेंट झाला होता। आणि याच्यामध्ये प्रशासनाचं माहिती जे आहे ते 34 लोक याच्यामध्ये इंजरी झालं होतं आणि 34 पैकी 2 लोक गोरेगावला आहेत, 10 अर्जुनी मुरगावला आहे आणि बाकी 22 केटीएसला आणलं होतं। आणि या 22 पैकी 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे कन्फर्म। बाकी लोकांवर आता सध्या उपचार चालू आहे। याच्याबद्दल आता विस्तृतपणे माहिती ते उपचार चालू असल्यामुळे मी याच्यामध्ये काही सांगत नाही, पण आतापर्यंत जे आहेत माहिती ते 11 लोकांचे डेथ झालेले आहेत।